नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे। अखेर लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात यायला सुरुवात झालेली आहे। तर महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता यायला सुरुवात झालेला आहे, त्याबद्दल आपण सर्वात मोठी खुशखबर बघणार आहोत। सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी अपडेट आहे, त्यामुळे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। हा व्हिडिओ जरी तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला तेव्हाच तुम्हाला याबद्दल सर्व काही समजणार आहे। त्यामुळे माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, हात जोडून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघाल तेव्हाच तुम्हाला ही माहिती समजणार आहे। आता बघा, जरी ज्यांच्या खात्यात पैसे आले नसतील त्यांना दोन प्रॉब्लेम असतील बँकमध्ये। डीबीटी इनेबल नसेल आणि आधार लिंक नसेल तर हे काम करून घ्या। KYC नावाचा फॉर्म असतो, हे केल्यानंतर तुमच्या खात्यात पण पैसे येऊन जातील। चला पहिले आपण अपडेट बघूया। आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, माहिती तुमच्यासाठी आहे, माहिती खूपच दमदार आहे। लाईक करा पटापट। आपलं ATB अपडेट चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला, खाली बघा सबस्क्राईब बटन आहे। चला आता आपण अपडेट बघू। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। हे बघा काय म्हटलेलं आहे, बातम्या लिहिलं आहे, तिसरा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हे बघा इथे स्पष्ट लिहिलेलं आहे। हे बघा, लाडकी बहीण योजना महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान हे पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाल्याची माहिती आहे। बघा, जे पैसे आहेत ते वरतून सुटून गेलेले आहेत तुमच्या खात्यात, आता हळूहळू पडायला ते सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळत आहे। त्यानंतर पुढे बघा, जी महत्त्वाची माहिती आहे ती माहिती तुम्हाला मी सांगत आहे। त्यामुळे महिलांनी आजच आपले बँक खात्याने मोबाईलमधील मेसेज तपासून घ्यावा। तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल पहा, टेक्स्ट मेसेज चेक करा आणि पैसे आलेत का ते चेक करा। ओके, जेणेकरून त्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याची खात्री पडेल। ओके, चेक करा। पुढे बघा माहिती काय आहे, हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल चेक करायचा आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यात येत्या 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान तिसरा हप्ता जमा होणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते त्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे या महिलांनी आपलं खातं तपासायला सुरुवात करा। पुढे बघा, दरम्यान अनेक लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम आहे की नेमके किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहे। काहींना वाटतंय फक्त 1500 रुपये, तर काहींना वाटतंय 4500 जमा होतील। त्यामुळे नेमक्या कोणत्या महिलांना खात्यात किती पैसे जमा होणार हे जाणून घ्या। हे बघा, आता ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले होते आणि त्यांचे अर्ज देखील मंजूर झाले होते त्यांना त्यांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3000 रुपये जमा झाले होते। या योजनेत दरमहा 1500 रुपये दिले जातात, पण महिलांना जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये देण्यात आले होते। आता ऑगस्टचा निधी या महिलांना मिळाला होता, आता उरला फक्त चालू असलेला सप्टेंबर महिना। त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्यात 1500 रुपये जमा होणार आहे, म्हणजे आता 1500 जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पुढील माहिती बघा, मग 3500 कुणाला मिळणार, सॉरी इथे प्रिंट मिस्टेक झालं आहे, 4500 पाहतो, ठीक आहे। 4500 कुणाला भेटणार मग, तर ज्या महिलांना 31 जुलै आधी अर्ज भरता आले नव्हते, तसेच अर्ज भरून देखील मंजूर झाले नव्हते, अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे पैसे हे जमा होणार आहेत। त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर होऊन खात्यात एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये जमा होणार आहे। ओके, त्या महिलांना सप्टेंबरमध्ये मिळणार लाभ। आता ही माहिती बघा,
ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे. आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यातच त्यांचा लाभ दिला जायचा. मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिलांच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला DBT करणार आहेत, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे. यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. पुढे बघा, इतक्या महिलांनी घेतला योजनेचा लाभ. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2,40,00,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1,07,00,000 महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे. तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला. त्यावेळी तब्बल 52,00,000 महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला, अशी माहिती आदिती तटकरे यांनी सांगितली. पुढे बघा, सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे आणि ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील. आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायला हवा, असंही आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर फायनली तुमच्या खात्यात आता पैसे यायला सुरुवात होणार आहे. हळूहळू तुमच्या खात्यात पैसे येणार आहे. तुम्ही फक्त काय करा, तुमचा मोबाईल चेक करत राहा, SMS चेक करा. तुमच्या खात्यावरती पैसे आता यायला सुरुवात होणार आहे. ओके. आता बघा, ज्यांना 1 रुपया पण अजूनपर्यंत भेटला नाही आणि अचानक पैसे खात्यात आले, सपोज तुमच्या शेजारील एखादी बाईच्या खात्यात पैसे आले आणि तुम्हाला आले नाही, मग तुम्ही म्हणाल की त्या बाईच्या खात्यात पैसे आले आणि माझ्या खात्यात आले नाही. त्यामागे एक कारण असेल, तुम्ही DBT आधार लिंक केलेलं नसेल, त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे थांबवण्यात आलेले असेल आणि त्या महिलाचं पूर्ण ओके असेल म्हणून त्यांच्या खात्यात पैसे आले असतील, असं त्याचं कारण होऊ शकते. हे तुम्हाला उदाहरण सांगितलं मी, ठीक आहे. जरी शेजारील बाईच्या खात्यात पैसे आले आणि माझ्या खात्यात आलं नाही, असं करू नका. तिथे तुमच्या अकाउंटमध्ये चूक असेल, तुम्हाला आधार लिंक करावी लागेल, DBT करावी लागेल, तेव्हाच तुम्हाला ते पैसे भेटतील. ओके. त्यामुळे मी तुम्हाला मागच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्ही बँकेत जाऊन DBT एनेबल करून घ्या, EKYC नावाचा फॉर्म भरून टाका, कारण ते संपूर्ण पहिलेच जरी झालं तर मग अशी पुढे दिक्कत येत नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती. हळूहळूपणे सर्वांच्या खात्यात पैसे येणार आहे. पैसे कुठेही जाणार नाही, तुमचे पैसे तर 100% येणार आहेत. थोडं पुढे मागे होत असतं, ठीक आहे, आपण समजू शकतो, कारण एवढ्या महिलांना पैसे देणं सोपी गोष्ट नाही, त्यामुळे थोडं वेळ लागत असतो या गोष्टीसाठी. ओके. सो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. चला पटापट सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, हा व्हिडिओ व्हायरल देखील करा. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. धन्यवाद.